राधे राधे मंडळी, कशा आहात सर्व? मी पायल आणि स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये. तर मग आम्ही सकाळी उठलो होतो, चहा वगैरे घेत होतो कारण की आज ट्रिपला जायचं होतं आणि मग पटपट आवरत होतो. आवरून वगैरे झालेले. चला ना पटकन. 4 वाजेला निघायचं होतं. किती वाजले आता? फक्त 6:30. फक्त बॅग वगैरे सगळं सामान आम्ही गाडीमध्ये नेऊन ठेवलं आणि मग मम्मी पण बाहेर आल्या होत्या. मग त्यांना बाय केलं आणि मग निघलो. तर मित्रांनो, आम्ही निघतो आता ट्रिपला. आमचा पहिला स्टॉप आहे 363 किलोमीटरला. हे बघा आमच्या मॅडम आल्या. चलो. अरे कुठं चाललं? पाण्यात जार भरून घेतला का डायरेक्ट? हो मग घरचं पाणी. हॅलो गाईस, हा जमला जमलं झालं. दहा भरणं चालू आहे. आणलं होतं कमी करीत करीत मग मिळालं रे. तयार केलं फुटलं ना. तुमच्या हाताने करत होते का? हा चालतो. इथंच कुठतरी टाकून द्या. आम्हाला डब्बा घेऊन असेल बरं मी. सकाळी सकाळी डब्बा घेऊ आपण. दूर सकाळी सकाळी डब्बा घेऊ. किती मस्त वाटत. झोपू नका बरं काय काही झोपेल. आता चॉकलेट कोणाला खायचं? चॉकलेट बघून झोपच उडाली मी डायरेक्ट. अरे जॅकेट मला वाटेलच नव्हतं आलं. बरं झालं. खरं नव्हतं आलं मला वाटायला. हा त्याच्यामुळे त्याला कापडा. चला आता भूक लागली. कुठेतरी चांगली हॉटेल पाहून नाश्ता वगैरे करून घेऊ. आणि आम्हाला निघून 2-3 तास झाले. कंटिन्यू चालतोय. मध्ये फक्त 1-2 ब्रेक घेतले ते, ज्याच्यात मी गाडी पुसली. अर्धी गाडी नाही पुसली, काच पुसली. 5 रुपये बी नाही. खिशाचा बहाण आहे. 5 रुपये बी नाही. किसा नाही चढला. कुठं करायचं नसतं. अंडा आमलेट देतो. खाती का? आता वाजले 11 आणि आम्ही थांबलोय नाश्ता करण्यासाठी. ट्रॅफिक लागली होती. इथं कुठं होतं? 100 किलोमीटर आलं. त्याच्यानंतर खूप लागलं. लय कमी झालं. आता थांबलोय मग नाश्ता करण्यासाठी. मोठा डोसा आहे. नाश्ता वगैरे करून आम्ही समोरच्या प्रवासासाठी निघालो. तर रस्त्यामध्ये एक ॲक्सिडेंट झाला आणि मग तो आमच्या जवळच होता. असं ट्रॅफिक लागलेली होती. मग आम्ही गेलो पटकन त्यांना थोडीशी मदत करण्यासाठी. एक मुलगी होती, ती पडली होती आणि तिला नाकाला लागलं होतं थोडंसं. मग तिला ते थोडंसं हेल्प केली. तर गाडी चालवताना नेहमी लक्ष ठेवत जा, हळू चालवत जा आणि सेफली चालवत जा. फक्त गाडीमध्ये फिरू राहिल्या नाही तर माझ फिराच्या नावावर आम्हाला कदरलं म्हणून चांगला तांदूळ सुटत. आता आलोय आम्ही मग आम्ही पोहोचलो होतो हॉटेल कॅप्टन होमस्टेला. ही व्यवहार जीवनाचे व जेवणारे 2 काय म्हणतात ते? या 2 रूम फायनल झाल्या. मित्रांनो, आम्ही आलो होतो लोणावळ्याला आणि इथं कॅप्टन होमस्टे म्हणून एक हॉटेल आहे. रूम घेतलेली आहे.
तुम्हाला रूम टूर देतो. शिरमाय वगैरे केलेलं आहे कारण की इकडे आम्हाला उतरायचं आहे पूलमध्ये. थंडी आहे पण लय मजा येईल. मारुडी तू माझ्या एकट्याला वरलं कर शर्म म्हणशील मग हाताने जायचं कॅन्सल. नाही तू चाल पुढे आम्ही येतोच माग. असं तुला चाल पुढे येतं. चला आता थोडा वेळ हे पूलमध्ये खेळ आणि चहा बनवू. आता चहा घेऊ मस्त. इतका भारी व्ह्यू घेऊ सोबत मस्त चहा घेऊ. व्ह्यू एन्जॉय करत करत. ही यांची रूम आहे. मैं आई कम इन मैम. यस कम इन प्लीज. ए हमारे ब्लू वाले हमारे ग्रीन वन. पण रूम सेम. रूम भारी पण आहे ना. सर्विस पण मस्त आहे. थोडी बनवू. काय रेडी. चलो त्याला अजून सांगून तो आपण संध्याकाळी ही दोघं करणारेच हायजेनिक. याच्यात जायची कॅटली. अरे आधार कार्ड आहे त्याकडनं कोण आणि मला गेलो इथं सगळे मग ओळखतील कसं. मी तर बिबट्याला म्हणून माल जिवंत सोड. मी सांगा यायची बाईच. हा यायला घर धरलं पाहिजे कोणी. किती सुनसान करून इकडे तर राहिला असतो आपण. किती सुनसान एरिया आहे. तान्नी माग पुढं कोणीच नाही. रात्रीच यायला पाहिजे. किती सुंदर घर आहे. घराबाहेरचा व्ह्यू किती छान. तर इकडे एक बायको एक नवऱ्याकडून काम करून घेत होती म्हणजे ज्ञानाची बायको त्याच्याकडून काम करून घेत होती आणि त्याला मॅगी बनवायला लावत होती आणि आम्ही ते फुल एन्जॉय करत होतो. मग मॅगी बनवून मस्त बाहेर बसलो मॅगी खात गप्पा मारत आणि व्ह्यूचा आनंद घेत. इतका मस्त व्ह्यू होता आणि खूप छान वाटत होतं आणि मॅगी पण मस्त झाली होती. मग पोटभर मॅगी खाल्ली गप्पा मारत मारत. कॅम्पिंगला सारखं कोणी आपल्यासोबत खरंच कोणीच नाही. हे दोघं गेलेले जेवणाची ऑर्डर आणायला आणि आम्ही यांच्यावर प्रँक करणार आहे आता. चल कुठं लपायचं कुठं लपायचं. आम्ही इथं लपून बसलोय. आयडिया यावेळेस हिंमत होती. आयडिया यावेळेस आयडिया होती. आयडिया बी तिची होती आणि हिंमतचा प्रश्न होता तर थोडी लांब तरी म्हणले लांब एवढं लांब लपू शकत म्हणले. नाही 1 मिनिटासाठी आलता तुमचा आवाज. इतका वेळ नाही लपून राहणार म्हणून. चला तर मग आता जेवून घेऊ. दाल खिचडी आणखीन काय गोबी पनीर होतं ना. पनीर दाल खिचडी गुड मंडळी. तर जेवण वगैरे झालेले आहे. तर मग भेटते मी तुम्हाला उद्या आणि उद्या आम्ही कुठे कुठे जाणार आहे ते पण तुम्हाला माझ्या ब्लॉगसोबतच कळत जाईल. त्यासाठी तुम्हाला माझे ब्लॉग कंटिन्यू बघावं लागेल. तर मग तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.